SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे अहवाल लेखन कसे करायचे। ऑगस्ट महिन्याचा हा अहवाल असेल, पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर SHG स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे अहवाल लेखनाची सुरुवात शाळेचे नाव, सभेचा क्रमांक, सभेचा प्रकार, सभेचे ठिकाण आणि सभेची तारीख हे सर्व लिहूनच करावी। यानंतर याखाली असेल ते या समितीतील सदस्यांचे उपस्थिती पत्रक, ज्यावर प्रत्येक महिन्याला आपल्याला समितीतील सर्व सदस्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत। अहवाल लेखनाची सुरुवात विषयपत्रिकेने होईल। ऑगस्ट महिन्यातील पहिला विषय असेल मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। दुसरा विषय असेल विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापना, उद्दिष्ट व कार्य यांची चर्चा। तिसरा विषय असेल विद्यार्थी सुरक्षिततेबाबत उपाययोजना। चौथा विषय असेल स्वसंरक्षणबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन। पाचवा विषय असेल शाळेतील मूलभूत सुरक्षा नियम समजावणे। विषय क्रमांक 6 पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण माहिती। आणि सातवा विषय असेल ऐन वेळेचे विषय। सभेची तारीख टाकून रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली होती। मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वाचन केले। सत्यता पडताळून ते सत्य असल्याचे सर्वानुमते संमत करण्यात आले। ठराव सर्वानुमते मंजूर। सूचक आणि अनुमोदक लिहावा। विषय क्रमांक 2 विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापना, उद्दिष्ट व कार्य यांची चर्चा। ठराव क्रमांक 2 या सभेत विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन का करावी, उद्दिष्ट व कार्य यावर चर्चा करण्यात आली। आपल्या शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे हे पालकांना सांगितले गेले। या समितीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुरक्षिततेची काळजी घेणे हा आहे। या समितीमध्ये पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक पोलीस प्रतिनिधी यांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसर नियमितपणे तपासणे आणि धोका टाळणे हे या समितीचे स्थापन करण्यामागचे उद्दिष्ट आहे। विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे महत्त्वाचे आहे। शाळेत होणाऱ्या संभाव्य समस्यांसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात ही समिती सक्रिय असेल। पालकांनी मुलांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल। आपल्या सर्वांच्या सहभागाने आपल्या मुलांसाठी सुरक्षित आणि आनंददायी वातावरण निर्माण करणे शक्य होईल। यातून पालकांचा सक्रिय सहभाग आणि समितीचे महत्त्व पटवून दिले गेले अशी चर्चा पालकांसोबत करण्यात आली। ठराव सर्वानुमते मंजूर। सूचक व अनुमोदक लिहावा। विषय क्रमांक 3 विद्यार्थी सुरक्षेबाबत उपाययोजना। ठराव क्रमांक 3 या सभेत पालकांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या सर्व भागांवर CCTV कॅमेरे बसवून परिसराची निगराणी ठेवली जाईल। अपघात टाळण्यासाठी खेळणी, तुटलेल्या वस्तू किंवा धोकादायक वस्तू काढून घेण्यात येतील असे सांगितले गेले। सायबर सुरक्षेबाबत मुलांना जागरूक करण्यासाठी शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाईल। शाळेतील स्वच्छता आणि स्वच्छतागृहांचे नियमित निरीक्षण केले जाईल। कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करता यावी यासाठी प्राथमिक उपचार किट उपलब्ध असेल। तसेच विद्यार्थ्यांच्या भावनिक आरोग्याच्या दृष्टीने समुपदेशन सत्र घेतले जातील। पालक शिक्षक संवाद वाढवण्यासाठी नियमित पालक बैठकांचे आयोजन करण्यात येईल। आपल्या मुलांसाठी सुरक्षित व आनंददायी वातावरण तयार करण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे आहे अशी चर्चा पालकांसोबत करण्यात आली। ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। सूचक व अनुमोदक लिहावा। विषय क्रमांक 4 स्वसंरक्षणबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन। ठराव क्रमांक 4 या सभेत पालकांना सांगितले गेले की आजच्या काळात स्वसंरक्षण ही मूलभूत गरज बनली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे। त्यासाठी आपण शाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे। या मार्गदर्शन सत्रांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाच्या प्राथमिक तंत्रांची माहिती देतील।
कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत आत्मविश्वासाने आणि सजगतेने वागण्याचे धडे त्यांना मिळतील. तज्ज्ञ व्यक्ती मुलांना साध्या व सुरक्षित तंत्र शिकवतील, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. या सत्रातून विद्यार्थ्यांना शारीरिक ताकद आणि मानसिक स्थैर्य वाढवण्याचा सराव होईल. मुलांच्या वयाला आणि शारीरिक क्षमतेला योग्य असे तंत्र निवडले जाईल. यासाठी पालकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन महत्त्वाचे ठरेल. आपण सर्वांनी मिळून ही योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अशा प्रकारची चर्चा करण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक नमूद करावा. विषय क्रमांक 5, शाळेतील मूलभूत सुरक्षा नियम समजावणे. ठराव क्रमांक 5. या सभेत पालकांसोबत आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत काही मूलभूत सुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळा पाळणे आणि शाळेत वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. शाळा कोणत्याही प्रकारची धोकादायक वस्तू जसे की धारदार वस्त्र किंवा इलेक्ट्रिक गॅजेट्स आणण्यास सक्त मनाई आहे. वर्ग आणि शाळेच्या आवारात धावणे, खेळताना उग्र वर्तन करणे किंवा इतरांना धक्का देणे टाळले जाईल. आग, पाणी किंवा वीज यांसारख्या साधनांचा सुरक्षित वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना नियमितपणे सूचना दिल्या जातील. अपघात झाल्यास किंवा काही समस्या भासल्यास त्वरित शिक्षकांना कळवण्याची सवय मुलांना लावली जाईल. या नियमांचे पालन करण्यासाठी पालकांनीही घरी याविषयी जागरूकता निर्माण करावी, ही नम्र विनंती. अशा प्रकारची चर्चा या पालक सभेमध्ये करण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक नमूद करावा. विषय क्रमांक 6, पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण माहिती. ठराव क्रमांक 6. या सभेत पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो आणि अशा काळात आपल्या मुलांची सुरक्षितता जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मुसळधार पावसामुळे होणाऱ्या पूर परिस्थितीपासून मुलांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मुलांना घराबाहेर जाताना योग्य प्रकारचा रेनकोट किंवा छत्री वापरायची सवय लावावी. ओले रस्ते आणि निसरड्या जागांवरून चालताना काळजी घ्यावी, या सूचना मुलांना द्याव्यात. वीज कडाडणे किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी उंच झाडाखाली मोकळ्या मैदानात थांबणे टाळण्याची शिस्त लावावी. पूर परिस्थिती किंवा पाण्यातील प्रवाहात खेळण्यास सक्त मनाई करावी, कारण अशा ठिकाणी अनेक धोके असतात. शाळेत किंवा प्रवासादरम्यान काही अडचण आली तर मुलांनी शिक्षक किंवा पालकांना त्वरित कळवावे. पालकांनी आपल्या घरातील विजेची उपकरणे व वीज वाहिन्यांची नियमित तपासणी करून घ्यावी आणि सुरक्षितता निश्चित करावी. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शाळेतून दिलेले कोणतेही प्रशिक्षण किंवा सूचना मुलांनी गांभीर्याने पाळाव्यात. अशा प्रकारची चर्चा पालकांसोबत करण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक नमूद करावा. विषय क्रमांक 6, ऐन वेळेचे विषय. ठराव क्रमांक 6. सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबवलेल्या उपाययोजना, शाळेतील मूलभूत सुरक्षा नियम, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण यावर चर्चा करण्यात आली. आणि सभेच्या अहवालाच्या शेवटी सचिव आणि अध्यक्ष यांच्या सह्या घ्याव्यात. अशा प्रकारे आपण नोव्हेंबर महिन्याचा विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लिहू शकतो. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.